उन्हाळा आला की सगळंच बदलतं आणि सध्या तरी ऊन एवढं वाढलं आहे ना, एनर्जी कमी होते, पटकन थकवा येतो आणि काम करायला तर मनच लागत नाही. आणि दिवसभर काम करूनही शरीर थकल्यासारखं, जडावल्यासारखं आणि मन चिडचिडल्यासारखं वाटतं. आधीच एक कंटाळवाणेपणा, चिडचिडेपणा असतो आणि उन्हाळ्यामुळे तो जास्तीच वाढतो. पण सतत कंटाळा आला आहे, थकवा आला आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही, तर आपणच त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे. खरं तर गृहिणींच्या बाबतीत कंटाळा आणि थकवा हा तर नेहमीचाच. आणि आपल्याला असं वाटतं की हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय की काय. पण थोडा विचार केला ना की आपणच काही नकळतपणे चुका करत असतो, त्यामुळेच थकवा येत असतो. सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ आहे ना, तर ते आपल्या रुटीनमध्ये असतं. रुटीनमधले छोटे छोटे बदल आपल्याला फ्रेश एनर्जेटिक बनवतात आणि ते आपण जाणीवपूर्वक करायला पाहिजेत. खरं तर आता उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो, सकाळ लवकरच होते आणि एवढं गरम होत असतं की झोपावं म्हटलं तरी झोप लागत नाही. त्यामुळं सकाळी लवकर उठून थोडंसं चालून आलं ना की दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं. कारण घरातल्यापेक्षा बाहेरची हवा खूप जास्ती थंड असते आणि चालायला गेल्यामुळे आपल्याला रोज ताजी हवा मिळते, मनाची प्रसन्नता वाढते. एंडॉर्फिन नावाचा जो हार्मोन असतो तो सिक्रेट होतो, ज्याला फील गुड हार्मोन म्हणतात, ज्यामुळे आपला मूड छान होतो. उन्हाळ्यामध्ये अगदी खूप थकेपर्यंत पण व्यायाम करायचा नाही, पण थोडा तरी करायचा. आणि डिहायड्रेशन खूप होत असतं, त्याच्यामुळे आपल्याला पाणी तर भरपूर प्यायला पाहिजे, पण त्याबरोबरच काही सरबत वगैरे घेतली ना की एनर्जेटिक वाटतं. चला, अशा एनर्जी बूस्ट करणाऱ्या काही रेसिपीजसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. सगळ्यात आधी तर मला तुमच्या शेअर करायचं आहे, मोगऱ्याला किती सारी फुलं आलीत बघा. आणि हे मोगऱ्याचं झाड मी आता नाही लावलं आहे, गेल्या वर्षीचंच आहे आणि पूर्ण सुकून गेलं होतं. मी फक्त त्याची कटिंग केली, काढून नाही टाकलं. गेल्या वर्षी याच मोगऱ्याची खूप मोठी अशी वेल झालेली, या पूर्ण ग्रिलवरती ती होती. पण आता मला आश्चर्य वाटते की एवढा सुकलेला होता ना, तरीसुद्धा खूप छान बहरला आहे आता. खरंच निसर्ग काहीही करू शकतो. म्हणजे याआधी पण फुलं येत होती, पण आता जरा जास्तीच आली आहेत. आणि आपल्या बागेतील अशी फुलं तोडून देवपूजा करताना ना खरंच खूप आनंद होतो. आणि बाहेर एवढं ऊन आहे, पण ह्या झाडांना पाणी वगैरे घातलं किंवा थोडीशी तरी हवा आली ना, तरी घरामध्ये सुद्धा एवढा छान गारवा वाटतो ना. म्हणूनच उन्हाळ्यात सुद्धा आपल्या घरामध्ये ग्रीनरी ही असायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, थकवा, कंटाळा, चिडचिडेपणा का येतो? कधी कधी प्रमाणापेक्षा जास्त काम केल्यानंतर किंवा मनासारख्या गोष्टी नाही घडल्या तर आपल्याला खूप थकवा, चिडचिडेपणा आणि कंटाळा येतो. पण हा दूर करण्याचं काम आहे, तर ते आपल्यातले हॅपी हार्मोन्स करत असतात. आता हल्ली तर हार्मोनल इम्बॅलन्स हा शब्द आपल्याला माहितीच आहे. पण हॅपी हार्मोन कुठले? तर एंडोर्फिन, सेरोटोनिन, डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन हे हार्मोन्स आहेत, तर ते आपल्याला आनंदी ठेवायचं काम करत असतात. म्हणजे आपल्यातला स्ट्रेस कमी करतात, आपल्याला हॅपी ठेवतात, एनर्जेटिक ठेवतात. आणि जसं की मगाशी सांगितलं की चालण्यामुळं एंडोर्फिन हार्मोन सिक्रेट होतो. म्हणजे तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की कधी थोडंसं बाहेरून फिरून आलं की आपल्याला फ्रेश वाटतं, किंवा जेव्हा आपण शॉपिंग वगैरे करतो तेव्हा डोपामाइन हार्मोन आहे तो हाय होतो आणि आपल्याला आनंदी वाटतं. आता हे झालं सायन्स. थोडक्यात काय की अशा गोष्टी की ज्या करण्यामुळे आपल्याला आनंद होतो, अशा गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे बघा, देवपूजा केली, नामस्मरण केलं की आपलं मन शांत होतं की नाही, स्ट्रेस कमी होतो, मनामध्ये विचारांची घालमेल सुरू असेल तर ती कमी होते. आता हार्मोनचा विषय चाललाच आहे, तर तुम्हाला एक गोष्ट सांगते. आपल्याला जो स्ट्रेस येतो ना, तर त्याचासुद्धा एक हार्मोन असतो, त्याला कॉर्टिसॉल म्हणतात. आणि तो जेव्हा जास्त होतो तेव्हा जास्ती स्ट्रेस वाढतो. आता हे सगळं सांगायचं कारण म्हणजे स्ट्रेस, कंटाळा, थकवा आणि चिडचिड हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतात. त्यामुळेच म्हटलं की आपल्याला काही त्रास होत असेल तर आधी आपण त्याच्या मुळाशी जाऊन विचार करायला पाहिजे की आपल्याला हा त्रास का होतोय आणि काय करायला पाहिजे. मगाशी सांगितलं की आपलं रुटीन थोडंसं बदलायला पाहिजे. तर उन्हाळ्यामध्ये ना खूप उशिरा स्वयंपाक केला ना की इतकं गरम होत असतं आणि अजिबात किचनमध्ये उभं राहावंसं वाटत नाही. त्याच्यामुळे थोडंसं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करायची. आज मी राजमा बनवते आहे. सकाळी भिजत टाकलेला आणि आता कुकरला लावला आहे. आणि जेव्हा किचनमध्ये कुकर चालू असतो, चपात्या करत असतो, तेव्हा एवढी हीट निर्माण होते ना, तिथं थांबणंसुद्धा मुश्किल वाटतं. त्यामुळे 5-5:30ला खिडक्यासुद्धा आपण ओपन ठेवू शकतो. आणि त्यावेळेला जर स्वयंपाकाला सुरुवात केली तर स्वयंपाक पण लवकर होतो आणि आपली घाई गडबड पण होत नाही आणि पर्यायानं आपली चिडचिडेपणासुद्धा होत नाही. अजून एक काय होतं की आता उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या सुरू असतात आणि वेळसुद्धा भरपूर असतो, त्याच्यामुळं आपला वेगवेगळे पदार्थ बनवण्याकडे थोडासा कल असतो किंवा तशी फरमाईशसुद्धा असते घरातल्यांची. किंवा पाहुणे मंडळी येत असतात तर आपण काहीतरी वेगळी अशी डिश बनवत असतो, त्यामुळं खूप हेवी असं खाणं होत असतं. त्यामुळं काय होतं की हे पचायला जड पण असतं आणि त्यामुळं खूप जडपणा वाटतो शरीरामध्ये. म्हणजे जेव्हा आपण नॉनव्हेज खातो ना, तर त्याच्यानंतर तर ते पचायला हलके व्हावेत म्हणून काय करायचं की सोलकढी करायची. टेस्टला तर चांगली लागतेच, पण पाचक आणि पित्तशामक सुद्धा आहे. बनवायला तर एकदम सोपी आहे.
खरंच जेव्हापासून मी कोकणात आले ना तेव्हापासून या सगळ्या ज्या रेसिपीज उन्हाळ्यातल्या खास करून आहेत ना, तर त्या माझ्या फेवरेट झालेल्या आहेत आणि मी त्या तुमच्या शेअरसुद्धा करत असते. जसं की बघा सोलकढी, कैरीचं पन्हं, कच्च्या फणसाची भाजी, काजूची भाजी. खरंच या सगळ्या रेसिपीज एवढ्या हेल्दी आहेत ना, आणि आता व्हिडिओमध्ये जरी सांगायला नाही जमलं ना, तरीसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमधून या सगळ्या रेसिपी शेअर करत असते. तर त्यासुद्धा तुम्ही नक्की बघत जा. कारण या लाँग व्हिडिओमध्ये आपण खूप वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो. त्यामुळं रेसिपी सांगायचं राहून जातं. तरी पण आता एक सांगते की ही कोकमं आहेत, म्हणजे पटकन कळणार नाही की काय आहे म्हणून. तर ही कोकमं आहेत आणि ती सोलकढी करायच्या अर्धा तास तरी आधी अशी भिजत टाकायची. आणि तो नारळ खोवून वाटून घेतल्यानंतर हे असं नारळाचं दूध निघतं. आणि नारळाचं दूध हे तर थंडच असतं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि त्याच्यामध्ये हे कोकम आगळ आहे तर तो मिक्स करून घ्यायचा. ओलं खोबरं वाटून घेताना त्याच्यामध्ये आलं, मिरची आणि जिरे टाकायचं आहे. आणि आता याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकायचे. एकदम टेस्टी लागते ही सोलकढी आणि उन्हाळ्यातील त्रासांसाठी तर एकदम बेस्ट आहे. कोकमं भिजत टाकून जे आपण सोलकढी बनवतो ना, तर तिचा कलर हा असा असतो ओरिजिनल सोलकढीचा. पण आपण जे बाहेर हॉटेलमध्ये वगैरे घेतो ती थोडीशी डार्क कलरची असते बघा. तर ती दिसायला सुद्धा सुंदर दिसते, त्याच्यामुळे ती आपल्याला पटकन प्यावीशी सुद्धा वाटते. जर तसा कलर हवा असेल तर काय करायचं की मगाशी खोबरं वाटताना जे सांगितलं ना, तर त्याच्याबरोबरच थोडंसं बीटसुद्धा वाटायचं. किंवा जो तयार आगळ मिळतो ना, कोकम आगळ, तर तो घ्यायचा आणि थोडंसं याच्यामध्ये टाकायचा. बघा कलर लगेचच चेंज झालेला आहे. तर जेव्हा आपण हॉटेलमध्ये वगैरे सोलकढी पित असतो तर तेव्हा हाच कलर असतो. तर मुद्दाम मी आता हे दाखवलं. आणि सोलकढी बनवून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची. तुम्ही हे आदल्या दिवशीसुद्धा करू शकता, कारण की जेव्हा नॉनव्हेजचं वगैरे भरपूर जेवण असतं किंवा पाहुणे वगैरे आलेले असतात, तेव्हा एकाच दिवशी खूप गडबड होऊन जाते. तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही हे बनवून ठेवू शकता. जास्त दिवस नाही, कारण याच्यामध्ये ओलं खोबरं असतं. तर उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा तरी सोलकढी करायला हवी. मागच्या वेळेला मी तुमच्याशी शेअर केलेलं की मी मेथीचं पाणी वगैरे घेत होते, पण आता हीट एवढी वाढली आहे ना की मेथीचं पाणी नाही प्यायचं, कारण मेथी मुळातच खूप उष्ण असते. मग मागे मी तुम्हाला दाखवलं होतं की डिटॉक्स वॉटर तयार करायचं. त्याच्यामध्ये काकडी, लिंबू, सब्जाचं बी वगैरे टाकून आपण ते पाणी पिऊ शकतो, ज्यामुळं आपण हायड्रेटेड राहतो. आता इथं मी काय करते आहे, तर मी थोडेसे आवळे आणले होते. आवळे आतासुद्धा बाजारात मिळतात. खरं तर मी त्याचं सरबत बनवण्यासाठी आणले होते, पण नंतर विचार केला आता याच्यामध्ये आवळा मुळातच आंबट असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर सारी साखर टाकावी लागणार. त्यापेक्षा म्हटलं आवळ्याचे ना आपण क्यूब्स बनवून ठेवूयात. म्हणजे रोज सकाळी आपल्याला ते घेता पण येतील, म्हणजे आपलं कामही सोपं होईल. कारण रोज रोज असा ज्यूस बनवायचा कंटाळा येतो. तर आवळ्यामध्ये कढीपत्ता, आलं आणि थोडीशी हळद टाकली आहे, म्हणजे ओली हळद. आणि हे असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि या सगळ्याचा असा रस काढायचा. हा कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्यामुळं ॲज इट इज हा नाही घ्यायचा आहे. म्हणजे याचे क्यूब्स बनवायचे. म्हणजे जे फ्रीझरमध्ये आईस क्यूबसाठी असतात ना साचे, तर हे थोडेसे वेगळे आहेत. ह्याला प्रॉपर झाकण वगैरे आहे. तर त्याच्यामध्ये हा जो ज्यूस आहे तर तो ओतून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि असा ओपन नाही ठेवायचा. जर तुमच्याकडे असं नसेल झाकण असलेलं, तर तुम्ही त्याला ॲल्युमिनियम फॉईलने सुद्धा पॅक करू शकता. आणि त्याच्यानंतर एखाद्या एअरटाईट पाऊचमध्ये हे ठेवून टाकायचे. आणि जेव्हा आपल्याला हवं आहे, म्हणजे रोज सकाळी त्यातला एक क्यूब्स काढायचा, ग्लासमध्ये घ्यायचा, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं. थंड म्हणजे फ्रीजमधलं नाही. तर सध्या तरी मी माठच वापरते आहे, मातीचा माठ असतो तर तोच वापरते आहे. आणि खरं सांगू का, हा ज्यूस घेतल्यानंतर खरंच एवढं एनर्जेटिक वाटतं आहे ना. आता तुमच्या इथे जर आवळे मिळत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे लिंबूचं सुद्धा बनवू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेला लिंबाचा रस काढायचा कंटाळा येतो, तर असं एकदमच लिंबाचा रस काढायचा आणि रोज सकाळी तो ज्यूस घ्यायचा. किंवा अजून पण वेगवेगळे ज्यूस तुम्ही बनवून ठेवू शकता. किंवा रात्रभर भिजवून ठेवलेले धनजिरे असतं तर त्याचं पाणीसुद्धा शीत आहे, म्हणजे थंडावा देतो. आणि बाहेरचे कुठले तरी ड्रिंक्स पिण्यापेक्षा हे कधीही चांगलं. उद्देश काय, तर दिवसभर हायड्रेटेड राहिलं पाहिजे आणि त्यामुळे होतं काय की आपल्याला आपोआपच एनर्जेटिक वाटतं. आता हे सगळं मी सांगते, तर मी ना स्वतःवरच हे प्रयोग करून बघितले की का आपल्याला कंटाळा येतो, का थकवा येतो. आणि याच्या व्यतिरिक्त मनाशी सुद्धा संबंधित असतात गोष्टी कधीतरी. म्हणजे एकाच दिवशी आपल्याला फ्रेश वाटत असतं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला लो वाटत असतं. तर ते नॅचरल आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आपणच थोडासा आपलं कुठे चुकतं आहे का याचा विचार करायचा. आपल्या रुटीनमध्ये थोडासा बदल करायचा. आपल्यालासुद्धा हक्क आहे आनंदी फ्रेश राहण्याचा. त्यामुळं रुटीनमधले हे थोडेसे बदल आहेत छोटे छोटे, ते नक्की करून बघा. आणि उन्हाळा म्हणजे कटकट, कंटाळा असं न करता उन्हाळा एन्जॉय करा. चला, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की कुठल्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील.
हे मला नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. हाईप करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत खुश राहा, फ्रेश राहा.